नमस्कार, मी भगवान शेळटे आणि आपण पाहत आहे कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण साध लाईव्ह. कोकण भूमीत याच कोकण भूमीनं बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवतेंसारखे संसदपटू दिले आहेत. म्हणजे गेली अनेक वर्ष विरोधी पक्षात राहून त्यावेळी सत्तेची ऑफर असूनसुद्धा ही मंडळी, ज्या मंडळींनी विरोधी पक्षात राहणं पसंत केलं होतं, आपल्या तत्वांशी आपल्या निष्ठांशी प्रामाणिक राहिलेली ही कोकण भूमीतली मंडळी होती. आणि आता जसं चेष्टेने म्हणतात की राजकारणाचं गजकरण झालं आहे, तीच परिस्थिती आता आहे. आणि अशा परिस्थितीत आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत नेते, ठाकरे गटाचे नेते संदेशजी पारकर. पारकरजी, जो चेष्टेचा विषय होता राजकारणाचं गजकरण झालं आहे, तीच परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत आपण बोलतो आहे. माझा पहिला प्रश्न आहे, तुम्ही, मला वाटतं तुमची सुरुवात आहे ती काँग्रेसपासून आता शिवसेनेपर्यंत झाली आहे. राष्ट्रवादीत असताना एक तुमचं नाव राज्यभरात पोचलं होतं. राष्ट्रवादी सोडल्याचा आता पश्चाताप होतोय का? खरं तर आपण जे मगाशी म्हणालात की त्या काळची परिस्थिती आणि आजची राजकीय परिस्थिती याच्यामध्ये फार मोठा फरक आहे, फार मोठं अंतर आहे. त्यावेळी एक विरोधी पक्ष असायचा आणि एक सत्ताधारी पक्ष असायचा आणि तत्त्व, निष्ठा आणि एक अजेंडा असायचा आणि त्या अजेंड्यावर त्या ठिकाणी काम केलं जायचं. आज राजकीय परिस्थिती बदलली. आज नेमकं आज काय होईल किंवा संध्याकाळी आता काय होईल हे सांगता येणार नाही. कारण कोणीही त्या ठिकाणी सत्तेसाठी आणि पदांसाठी त्या ठिकाणी पक्ष आणि त्या ठिकाणी भूमिका बदलत असतात आणि वेगवेगळं चित्र या महाराष्ट्रामध्ये जनतेला त्या निमित्तानं पाहावं लागते. खरं तर या सगळ्या राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा राजकीय ही देशस्तरावर त्या ठिकाणी एक मलिन प्रतिमा झालेली आहे. कारण महाराष्ट्रातल्या राजकारणात काही होऊ शकतं आणि महाराष्ट्रातलं राजकारण ही एक सगळ्याच पक्षांसाठी प्रयोगशाळा आहे. काही करण्याचे जे प्रकार आहेत, म्हणजे ज्या पद्धती आहेत, त्यामुळे एक वेगळं चित्र महाराष्ट्राचं या ठिकाणी दिसतं. खरं तर आपण म्हणालात की राष्ट्रवादीच्या सोडल्यानंतर आपल्याला आज पश्चाताप झाला आहे काय? खरं तर त्यावेळी मी म्हणजे जो माझा राजकीय प्रवास आहे हा त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांमध्ये झाला. मी 14 वर्ष राष्ट्रवादीमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली, अजितदादा असतील, छगन भुजबळ साहेब असतील, अनेक महाराष्ट्राच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मी काम करत होतो. खरं तर स्थानिक जिल्हा स्तरावरच्या विषयामुळेच मी त्या ठिकाणी राष्ट्रवादीशी त्या ठिकाणी फारकत घेतली आणि त्यामुळे त्यावेळी घेतलेला कार्यकर्त्यांचा आणि माझा निर्णय होता. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की मला त्या ठिकाणी पश्चाताप झाला. पण राष्ट्रवादी पक्षानं एक प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये चांगली मान्यता त्या ठिकाणी मिळवली आणि सगळ्याच नेत्यांनी प्रत्येक आपापल्या जिल्ह्यामध्ये आपलं एक वर्चस्व त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं आणि आज ते नेतृत्व त्या भागामध्ये त्या ठिकाणी मजबूतपणे उभं आहे. आणि त्यामुळे आज पक्षामध्ये 2 भाग झाले, म्हणजे एक पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी. त्यामुळे राजकारणामध्ये किंवा जे आजच्या परिस्थितीमध्ये जे काही निर्णय होत आहेत त्याच्यामध्ये मला त्याच्यामध्ये काही पश्चाताप झालेला नाही. पण त्यावेळी एक चांगली गोष्ट होती की चर्चा, विचारांचं आदानप्रदान हे संघटनेमध्ये त्यावेळी व्हायचं आणि जिल्ह्याची जबाबदारी जवळजवळ आमच्यासारख्या सगळ्या सहकार्यांवर होती आणि म्हणून खूप त्याच्यामध्ये स्कोप होता आणि त्यामुळे आम्ही तो पक्ष त्या काळामध्ये लोकांपर्यंत नेऊन पोचवला आणि त्यामुळे त्या पक्षाला लोकमान्यता मिळाली. आणि त्यावेळी पहिला राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष म्हणून त्यावेळी मी निवडून आलेलो होतो. त्यामुळे ज्यावेळी माझ्यावर जबाबदारी होती त्यावेळी मी राष्ट्रवादीला न्याय देण्याचा प्रयत्न केला, संघटना वाढवली. त्यामुळे पश्चाताप त्या ठिकाणी होत नाही. पण एक चांगला पक्ष त्या ठिकाणी तो होता आणि आहे आणि प्रादेशिक पक्ष म्हणून त्या भागामध्ये त्यांचं एक चांगलं स्थान आहे जनतेमध्ये. नक्कीच. तुम्ही आता नगराध्यक्ष म्हणालात. खरं तर नगराध्यक्ष होण्याच्या अगोदरचे काही दिवस म्हणजे ते महाराष्ट्रातनं कणकवलीचे पाहिले होते. कौटुंबिक पार्श्वभूमी तेवढी तुमची पॉलिटिकल नसताना एका बलाढ्य नेत्याविरोधात संघर्ष करताना त्यावेळी भीती जाणवली नाही काय? पुन्हा हा घेतो प्रश्न, आता काही रिलेव्हंट नाही, तरी एक संघर्षातनं उभा राहिला कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडे पाहिलं होतं, त्याबद्दल काय सांगाल? खरं तर सिंधुदुर्गातली पहिली राजकीय हत्या ही कैलासवासी श्रीधर नाईकांची होती. राजकारणात अशा पद्धतीनं निर्गुण हत्या होईल असं कोणाच्याही राजकारणी त्या काळामध्ये, म्हणजे तुम्ही जे म्हणालात ते पूर्वीच्या राजकारणामध्ये अशी परिस्थिती नव्हती. पण 90-91च्या या सगळ्या याच्यामध्ये हा असा प्रसंग त्या ठिकाणी उद्भवला आणि एका आत्मविश्वासाने
त्या दहशतवादाच्या विरोधात, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात, अपप्रवृत्तीच्या विरोधात आम्ही सगळे त्या ठिकाणी अतिशय तरुण वयामध्ये आम्ही सगळे उभे ठाकलो आणि तितकाच विश्वास जनतेनं दिला आणि त्यामुळे त्या ठिकाणी दहशतवादाच्या विरोधामध्ये या जिल्ह्यातली जनता त्या ठिकाणी राहिली आणि त्यामुळे सातत्यानं संघर्ष करावा लागला. कारण एकीकडे काँग्रेस, समाजवादी पक्ष अशा प्रकारची विचारसरणी असलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा, त्याच्यामध्ये गुंडगिरी प्रवृत्ती, दहशतवाद त्या ठिकाणी रुजण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याला त्या ठिकाणी विरोध आम्ही त्यावेळी केला, आमच्या सगळ्या सहकार्याने केला आणि त्यामुळे एक आत्मविश्वास होता, जनतेचं तेवढी साथसुद्धा तितकीच मजबूत होती आणि राहिलो लढत. कारण शेवटी त्या अविचाराशी त्या ठिकाणी सामना होता आणि भीती त्या ठिकाणी मला आजही त्या ठिकाणी कसलीच त्या ठिकाणी वाटलेली नाही. माझं राजकारण हे जीवावर बेतलेलं होतं, आजही आहे, त्यावेळी होतं आणि त्यामुळे संघर्षाचा काळ, जीवावर बेतलेला काळ, याच्यामध्ये मनामध्ये कधीच भीती नव्हती. आणि आम्ही बाहेर पडल्याच्या नंतर आम्ही काय होईल हे त्यावेळी म्हणजे कारण जो नजर असायची ती सगळ्यांची माझ्यावरच असायची. कारण संदेश पवार आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे, लढणारे आणि कोणाच्याही त्या ठिकाणी एखादी भूमिका घेतल्यानंतर मग तो केवढाही मोठा माणूस असू दे, ती भूमिका आपण स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडणारे अशा प्रकारचं आमचं व्यक्तिमत्व असल्यामुळे सातत्यानं संदेश पारकरांना विरोध त्या ठिकाणी व्हायचा. मग तो राजकीय विरोध असायचा, व्यक्तिगत विरोध असायचा आणि मग या सगळ्या आरोपांना, सगळ्या प्रसंगाला सामोरं जाऊन खरं तर ही म्हणजे परमेश्वराची सुद्धा शक्ती त्यानिमित्तानं माझ्या मागे आहे, जनतेची सुद्धा मजबूत साथ आहे आणि म्हणून एक ही लढाई मी सातत्यानं चालू ठेवली. आजही मी या सगळ्या प्रवृत्तीशी मी लढतोय आणि पुढेही लढत राहीन. त्यामुळे भीती नावाचा हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही आणि मी सगळ्या प्रकारची गुंडगिरी मोडून काढलेली आहे. म्हणजे मग ती तलवारीची असेल, बंदुकीची असेल, हाणामारीची असेल. त्यामुळे घाबरणं हे माझ्या रक्तात नव्हतं, भीती नव्हती, कारण माझ्यामध्ये आत्मविश्वास होता आणि मी मनातपासून जे मनात आहे म्हणजे पोटात आहे ते ओटात होतं, मनात आहे ते सगळं ह्याच्यावर होतं आणि त्याच्यामुळे ही लढाई प्रामाणिक होती आणि त्यामुळे भीती असण्याचा प्रश्न येत नाही. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं जेव्हा लढता, जेव्हा आत्मविश्वासानं लढता आणि तुम्ही एक भूमिका ठरवलेली असते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही कोण किती तिथे गुंडगिरी करतो आणि कुठली काय आमिष देतोय त्याला घाबरण्यासारखी जरी त्या ठिकाणी ती परिस्थिती होती, म्हणजे भीतीचा काळ होता, पण घाबरणं हे काय माझ्या रक्तात आजही नाही. नक्कीच, म्हणजे घाबरणं तुमच्या रक्तात नाही. नक्कीच, खरं तर तुमचा जनसंपर्क आहे तो दांडगा आहे, प्रभावी वक्तृत्व शैली आहे. मला वाटतं मी माझ्या कॉलेजमध्ये असताना मी सातोशामध्ये आलो होता एका ग्रामपंचायतच्या कार्यक्रमात, तेव्हा तुमचं भाषण ऐकलं होतं. म्हणजे युवकांना मोहून ठेवण्याचं तुमचं प्रभावी म्हणजे वक्तृत्व शैली आहे. आजही तुमच्यासोबत अनेक तरुण मुलं असतात. पण संदेश पारकरांनी जे काम केलं कणकवलीत नगराध्यक्षपदी असताना किंवा ओव्हरऑल पॉलिटिकल तुमचं काम, पण तुमच्या कामाला कुठेतरी कोणत्याच राजकीय पक्षाकडनं न्याय मिळाला असं वाटत नाही, याबद्दल काय म्हणता? ही खंत वाटत नाही? ही खंत तर आहे. संधी मिळायला हवी होती, मी संधीचं सोनं केलं असतं. आणि मी जनतेच्या प्रश्नांचं प्रतिनिधित्व करतो, त्यांच्या वेदनांचं प्रतिनिधित्व करतो, जिल्ह्याचा विकास व्हावा अशा प्रकारची माझी भूमिका असते. आणि जे वास्तव आहे त्या वास्तव ती भूमिका घेऊन त्या ठिकाणी लढण्याचा माझा प्रयत्न असतो. मी मगाशी आपल्याला म्हणालो की माझा जो वाद आहे वैचारिक आहे, कुठल्या व्यक्तीशी माझा वाद नाही, वैचारिक वाद आहे, मुद्द्याशी वाद आहे. आमचे प्रश्न सुटले, आमचं भांडण त्या व्यक्तीशी असण्याचं काही कारण नाही, पण लढून जनतेला त्या ठिकाणी जागा करणं, समाजाचं त्या ठिकाणी प्रबोधन करणं, विषयाची त्या ठिकाणी अभ्यासू ती मांडणी करणे प्रभावीपणे. आणि या सगळ्या जडणघडणीला किंवा या सगळ्या संघर्षाला किंवा या सगळ्या प्रयत्नाला जनतेचा आशीर्वाद मिळाला, तरुणाईची साथ मिळाली आणि म्हणून त्या ठिकाणी हे सगळे लढे यशस्वी झाले. कदाचित अनेक प्रश्नांना न्याय मिळाला, अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहे, पण म्हणून त्या ठिकाणी प्रश्नापासून आपण बाजूला गेलेलो नाही. लढून न्याय मिळवण्याचा प्रयत्न जे राज्यकर्ते आहेत, जे सरकार आहे त्याच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न राहतो. आणि त्यांनाही मग ती भूमिका कशी, पारकरांची भूमिका योग्य आहे आणि ती त्यांना पटल्याच्या नंतर तेही त्या ठिकाणी ती भूमिका स्वीकारण्यासाठी त्या ठिकाणी तयार होतात. आणि म्हणून आधी जे काय जिल्ह्याच्या जनतेच्या मनातलं आहे ते लोकांचे प्रश्न, लोकांचे मांडणी त्या ठिकाणी करणं आणि त्याच्यावर न्याय मिळवण्याचा प्रयत्न प्रामाणिक करणं, हाच प्रयत्न गेले अनेक वर्ष माझा राहिलेला. नक्की, तुम्ही आता दहशतवादाचा उल्लेख केला, मात्र थोडासा तुम्हाला खटकणारा प्रश्न असेल
तुम्ही दहशतवादाबद्दल बोलताय, मात्र या नारायण राणेंसोबत तुम्ही गेला होता, त्यांनी तुम्हाला एका महामंडळाचं उपाध्यक्षपद दिलं होतं, मात्र तिथेही बिनसलं तुम्ही बाहेर पडलात. आता वाटतं की तो निर्णय योग्य होता की चुकीचा होता, किंवा त्यांच्यासोबत राहिलो असतं तर आज कोणतं तरी एखादं महामंडळ किंवा आणखी कुठचं तरी पद मिळालं होतं. ह्याचा आता खंत वाटते की निर्णय योग्य वाटतोय? नाही, मी अनेक चॅनलला हा प्रश्न चॅनलने विचारला आहे मला. मी सांगितलं की तो निर्णय त्या परिस्थितीमध्ये होता, आज कालांतराने ती गोष्ट चुकीची होती हे मी मान्य करतो. पण त्याचबरोबर त्या काळामध्ये मी आपल्याला सांगतो की आम्ही एकीकडे लढत होतो, कणकवली शहराने साथ दिली, म्हणजे सरपंच होतो मी 10 वर्ष, त्याच्यानंतर नगराध्यक्ष म्हणून लोकांनी मी या प्रवृत्तीच्यावर लढत असताना शहरानं साथ दिली. पण तितका प्रतिसाद मतदारसंघामध्ये मिळत नव्हता. म्हणजे कणकवली तालुका असेल, कणकवली मालवण तालुका, त्यावेळी तो मतदारसंघ त्या ठिकाणी असायचा. आणि या सगळ्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही लढत असताना राणेंचं नेतृत्व हे सुद्धा ते जनतेतनं त्या ठिकाणी निवडून येत होतं. म्हणजे जर आम्ही मांडलेला दहशतवाद, आम्ही मांडलेली गुंडगिरी ही वस्तुस्थिती होती. कारण श्रीधर नाईकांची हत्या झाली होती, सत्यविजय भिसेंची हत्या झाली होती, राजकारणामध्ये गुंडगिरीचा वावर झाला होता, कशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर केला जात होता, म्हणजे सत्तेतनं पैसा आणि पैशातनं मस्ती, अशा पद्धतीची ही सगळी राणेंची पद्धत होती, कार्यपद्धती होती. आणि ह्या सगळ्या लोकांसमोर आम्ही मांडत होतो. पण पहिल्यांदा राणेंचं नेतृत्व मतदारसंघातनं 7,000ने निवडून आलं. त्यावेळी बंडखोरी झाली, श्रीधर नाईकांची उमेदवारी वाय.डी. सावंतांना दिली आणि त्यामुळे काँग्रेसमध्येच 2 गट झाले. त्याचा फायदा राणेंनी उठवला आणि राणे पहिले 7,000ने आमदार झाले. मग त्याच्यानंतर दुसरी निवडणूक ते 14,000ने आले, तिसरी निवडणूक ते 25,000ने आले, चौथी पाचवी निवडणूक 40,000च्या फरकाने शेवटी मी त्या ठिकाणी उभं राहिलो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे 2 पक्ष झाले. मी राष्ट्रवादीचा उमेदवार होतो आमदार म्हणून सरपंच असताना. मी जवळजवळ 13,500 मतं त्यावेळी घेतली, काँग्रेसने 10-15,000 मतं घेतली, राणेंनी त्यावेळी 40,000 मतं घेतली. आणि जवळजवळ आमच्या डिव्हिजनमुळे राणे त्यावेळी 25-30 हजारांनी त्या ठिकाणी निवडून आले. म्हणजे एकीकडे ही अपप्रवृत्ती वाढत होती, गुंडगिरी, दहशतवाद, आम्ही याचा विरोध करत होतो, लढत होतो रस्त्यावर उतरून. अनेक केसेस, गुन्हे दाखल आमच्यावर झाले, अनेक आरोपांना आम्हाला सामोरं जावं लागलं, आमच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले. हे सगळं लढत करत असताना तितकीशी साथ ही त्या ठिकाणी त्या काळामध्ये, म्हणजे जवळजवळ 2-4 टर्म हे राणे त्या ठिकाणी आमदार झाले. म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल तर त्यावेळी म्हणजे लोकांनी साथ द्यायला हवी होती त्या अपप्रवृत्तीच्या विरुद्ध, पण नाही, त्या नेतृत्वाला जनतेने त्या ठिकाणी मोठं केलं. आणि त्याचबरोबर राणेंनी सुद्धा खूप पक्ष बदलले. म्हणजे राणे काय एकाच पक्षाची प्रामाणिक राणे, ज्या राणेंना शिवसेनेने मुख्यमंत्री केलं त्या मुख्यमंत्री शिवसेनेला सोडून ते काँग्रेसमध्ये गेले. आणि मी जो त्यांच्या पक्षामध्ये, तो काँग्रेसच्या विचारामध्ये गेले, तो त्या काँग्रेसचे नेतृत्व करत होते. काँग्रेस विचारामध्ये मी सामील झालो. मला जे पद त्यावेळी दिलं ते पृथ्वीराज मुख्यमंत्री होते, त्यांनी मला, चव्हाण साहेबांनी मला कोकण सिंचन महामंडळाचं उपाध्यक्ष दिलं. आणि ते सुद्धा अतिशय माझ्या शेवटच्या काळामध्ये, म्हणजे मी सुरुवातीला प्रवेश केला 3 वर्षानंतर मला त्या ठिकाणी पद मिळालं. पण मी काँग्रेस मी काही राणेंच्या विचारसरणीबरोबर नव्हतो. मी काही कोणावर अन्याय करायला राणेंच्या बरोबर गेलो ना, मी काँग्रेसचा विचार घेऊन त्या ठिकाणी काम करत होतो. माझं म्हणणं असं की अनेक लोकांनी पक्ष बदलले, म्हणजे संदेश पारकरांनी पक्ष बदलले, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे मी अमान्य करत नाही, मी चूक होती ही गोष्ट मान्य करतो. पण त्याच्यानंतर मी चूक सुधारली. मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो. भारतीय जनता पार्टीतनं मी आता शिवसेनेमध्ये 4 वर्ष, जवळजवळ 7 ते 8 वर्षाचा काळ झाला मी त्या ठिकाणी राणे काँग्रेसला सोडून किंवा काँग्रेस पक्षामध्ये सोडून. म्हणजे आणि त्याच्यानंतर आज मला सांगा, महाराष्ट्रामध्ये कोण कुठल्या पक्षाची प्रामाणिक आहे? अनेक नेते माझ्या जिल्ह्यातले जर आपण काढले तर डझनभर नेते असतील की एका रात्रीमध्ये त्यांनी 12-13 पक्ष त्या ठिकाणी बदललेले, आज ते एखाद्या पक्षाची निष्ठावंत आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आज काय परिस्थिती आहे? भारतीय जनता पार्टीमध्ये सगळेच राष्ट्रवादीमधनं, काँग्रेसमधनं, इतर पक्षातनंच घेतलेले आज नेते आहेत ना. नक्कीच. म्हणजे आज पक्ष बदल हा काय महत्त्वाचा विषय राहिला नाही. तुमच्या विचाराशी तुम्ही प्रामाणिक राहा. जिल्ह्यातल्या जनतेला कशी त्या ठिकाणी सेवा देता येईल, त्यांचे प्रश्न कसे मांडता येईल, जिल्ह्याचा विकास कसा करता येईल आणि त्या ठिकाणी आपला जनाधार कसा वाढवता येईल, संघटना कार्यकर्ता, हाच महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक जणांना त्या ठिकाणी वेगवेगळे पक्ष बदललेत. आणि आज त्या ठिकाणी काही जणांची तर अशी परिस्थिती झाली की ते स्वतःच्या पक्षामध्ये बंड पण करू शकत नाही. म्हणजे आज जर त्यांच्यावर अन्याय झाला तर बंड करू शकत नाही, अशा प्रकारची गळचेपी
म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती आज राजकारणामध्ये आहे. आणि त्यामुळे आज कोण कुठल्या पक्षात आहे याला काय महत्व त्या ठिकाणी राहिलेलं नाही. वेगवेगळ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी आणि अजून पुढचं राजकारण काय होईल हे सुद्धा त्या ठिकाणी सांगता येणार नाही, कारण महाराष्ट्राच्या राज्यातल्या राजकारणाची परिस्थिती आज विचित्र आहे. नक्कीच. त्यामुळे मी माझ्या पक्षबदलाचं समर्थन करत नाही, पण त्यावेळेच्या प्राप्त परिस्थितीवर तिथल्या परिस्थितीवर ते निर्णय झाले आणि म्हणून माझा राजकीय प्रवास असा या पद्धतीनं झालेला आहे. खरं तर मला काय मिळावं याच्यापेक्षा या जिल्ह्याचा विकास व्हावा, जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मिळावा. आणि मगाशी तुम्ही म्हणाल की राणेंबरोबर तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्या काळामध्ये ह्या सगळ्या निवडणुकीचे निकाल असे घेत असताना अनेक कार्यकर्ते आम्ही उभे केले होते. त्या कार्यकर्त्यांचं राजकीय भवितव्य अंधारात होतं, त्यांच्यामध्ये त्यांना सक्षमता नव्हती आणि त्यामुळे ते सातत्याने सांगायचे बाबा तुम्ही हा विचार घेऊन जाताय पण लोक ते स्वीकारत नाहीत आणि त्यांनाच परत मोठ्या मताधिक्याने निवडून देतात. त्यामुळे हे राजकारण आमचं फ्युचर जे आहे, कारण त्यांचा जवळजवळ 20-25 वर्षाचा काळ हा त्या संघर्षामध्ये गेलेला होता. म्हणजे आज मी 30-35 वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये आहे, तर त्यांना सुद्धा त्यांचं भवितव्य होतं आणि त्यावेळी त्यांनी एक विचार आणला, म्हणजे की आपण कशाला या विरोध, तूच एकटा विरोध करतोयस, त्याच्यापेक्षा आपण कुठेतरी या काँग्रेसच्या विचारामध्ये सामील होऊया. तरी मी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता की तुम्ही सगळे कार्यकर्त्यांची आग्रही भावना होती, कारण ज्यावेळी तुम्ही लिडरशिप करता तेव्हा मी सिंगल लिडरशिप करण्याच्या ऐवजी कार्यकर्त्यांच्यावर लिडरशिप करत असतो आणि त्यावेळी कार्यकर्त्यांचं मत सुद्धा त्या ठिकाणी घ्यावं लागतं. पण तेव्हा मी त्यावेळी सांगत होतो की तुम्ही सगळेच आम्ही थांबतो, मला काय राजकारण काय थांबेन मी, पण त्यावेळी नाही, सगळे तुम्ही आपण एकत्र जाऊ अशा पद्धतीची भूमिका झाली आणि आम्ही काय काँग्रेसच्या विचारामध्ये गेलो. राणेंच्या प्रवृत्तीबरोबर आम्ही राहिलो किंवा त्यांच्या त्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या विचारधारेबरोबर आम्ही राहिलो नाही. जे काही जिल्ह्याच्या हिताचं होतं तशा पद्धतीनं आपण राहिलो आणि म्हणून त्या ठिकाणी तितक्याच स्वाभिमानाने आम्ही त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी पक्ष बदलला ना. आम्ही राणेंबरोबर राहिलो नाही. जेव्हा राणेंबरोबर आमचं राजकीय पटलं नाही, म्हणजे जेव्हा त्यांच्याबरोबर पटलं नाही तेव्हा आम्ही संघर्ष केला. तिथंही आम्ही त्या ठिकाणी राणेंचा पक्ष सोडला, म्हणजे राणे काँग्रेस सोडली आणि मग मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो. पण भारतीय जनता पार्टी ज्या राणेंबरोबर भांडून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो होतो, त्याच भारतीय जनता पार्टीनं राणेला घेतलं. मग ज्याच्या विरोधामध्ये घेतल्याच्यानंतर मग आपण त्या ठिकाणी मग ती परत भारतीय जनता पार्टी सोडावी लागली आणि गेली 4 वर्ष मी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या शिवसेनेमध्ये, या खासदार विनायक राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमदार वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये आहे. जी शिवसेनेची जबाबदारी माझ्याकडे दिली त्याला मी न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. नक्कीच. अजून एक प्रश्न महत्त्वाचा तुमच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने आहे. समजा कणकवली विधानसभा मतदारसंघाची विधानसभेची सीट तुम्हाला मिळाली तर तेवढ्याच ताकदीने लढून टफ फाईट संदेश पारकर देतील की मागच्यासारखं पुन्हा होईल, कटोकट होईल निवडणूक ही? खरं तर मी विधानसभेचा आमदार व्हायची माझी इच्छा आहे आणि जनतेच्या पण भावना आहेत, माझ्या कार्यकर्त्यांच्या पण भावना आहेत. आणि मी मागच्या वेळी जेव्हा मी भारतीय जनता पार्टीमध्ये राणेंना प्रवेश देत होते, म्हणजे त्यावेळी मी बंड केलं होतं आणि मी स्वतः त्या ठिकाणी 5,000 ते 6,000 लोक घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता कणकवलीच्या मतदारसंघामध्ये. आणि मी त्यावेळीच माझी इच्छा, मी तुम्हाला सांगितलं मी राणेंच्या विरोधामध्ये त्यावेळी विधानसभेचा उमेदवार होतो, राष्ट्रवादीचा, मुख्यमंत्री राणे असताना. त्यामुळे माझी आजही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जावं ही माझी इच्छा, आमदार व्हावं ही माझी इच्छा आहे आणि माझा तो प्रयत्न आहे की, आणि लोकांच्या मनामध्ये पण आहे की संदेश पारकरसारखं एक अभ्यासू नेतृत्व, एक धाडसी नेतृत्व, एक प्रभावी नेतृत्व की जो आवाज जिल्ह्यासाठी उठवेल असं नेतृत्व कुठेतरी विधानसभेमध्ये जावं. आणि आजही मी तुम्हाला सांगतो की मी आहे त्या प्रयत्नामध्ये आहे. जर संधी मिळाली तर मी जिल्ह्यातल्या कुठल्याही मतदारसंघातून त्या ठिकाणी लढायला तयार आहे. पण टफ फाईट देऊ शकाल तुम्ही? फाईट काय, आम्ही ते आव्हान संपुष्टात आणू. मी आपल्याला सांगतो, मागच्या निवडणुकीमध्ये 13,000 मतं शिवसेनेला होती. ज्यावेळी आम्ही सगळे सहकारी शिवसेनेमध्ये आलो, जवळजवळ 56,000 ते 58,000 मतं ही देवगड, कणकवली, वैभववाडी मतदारसंघात आम्ही मिळवलेली आहेत शिवसेना म्हणून. आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये भरपूर काम, कारण प्रत्येक निवडणुकीचा निकाल किंवा निवडणुकीचा निर्णय कौल हा वेगळा असतो. ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका होतात तेव्हा केंद्र सरकारच्या विषयावर लोकांचं मत त्यावेळी करतात. महाराष्ट्राच्या विधानसभाच्या जेव्हा निवडणुका लागतात त्यावेळी त्या माध्यमातून लोक निवडणूक करतात आणि जेव्हा लोकल निवडणूक तेव्हा लोकल लोकांचं मत असतं. त्यामुळे वेगवेगळा कौल असतो. म्हणजे जो केंद्र सरकारमध्ये जे मतदान होईल लोकसभेला
तेच मतदान विधानसभेला होत नाही, ते वेगळ्या पद्धतीनं होतं आणि स्थानिक निवडणुकांमध्ये वेगळ्या पद्धतीनं होतं. त्यामुळे मी आपल्याला सांगतो, शिवसेनेचा जर संधी मिळाली तर त्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा नक्की आम्ही त्या ठिकाणी फडकू आणि 25-30 हजार मतांचीच त्या ठिकाणी गरज आहे आणि ती सुद्धा 25-30 हजार मतं जिल्हा त्या शेवटी लोकांना पर्याय हवा आहे. लोकांना पर्याय की गेली 30-35 वर्ष राणे एक हाती सत्ता या जिल्ह्यामध्ये जनतेच्या आशीर्वादावर त्या ठिकाणी उपभोगतायत. काही लोकांचा त्या ठिकाणी जिल्ह्याचा विकास झाल्याने लोकांना त्या ठिकाणी काही फायदा झाला नाही. आज मला सांगा, ते मंत्री आहेत कोकणात 2-2.5 किती वर्ष झाली, तर का नाही एखादा प्रकल्प या जिल्ह्यामध्ये रोजगारासाठी तरुणांसाठी आला आणि ते काही करू शकत नाही. त्यांना प्रोटोकॉल मिळाला, त्यांचा फायदा झाला आहे, त्यांना प्रोटोकॉल मिळाला. तेच त्यांनी तेच केलं आहे की जिल्ह्याच्या विश्वासावर या जिल्ह्याचं नेतृत्व घेऊन महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये स्वतःचा फायदा, व्यक्तिगत फायदा त्या ठिकाणी गेला, जिल्ह्याचा काही फायदा झाला नाही. आणि म्हणून या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जे गेले अनेक वर्ष सातत्यानं तेच तर याच्यामध्ये लोकांना परिवर्तन हवं आहे, लोकांना बदल हवा आहे. आणि जर अशा वेळी जर त्या ठिकाणी माझ्यासारख्या माणसाला जर संधी मिळाली तर नक्कीच या मतदारसंघामध्ये बदल होईल आणि लोक त्या ठिकाणी आपल्याबरोबर राहतील. आणि म्हणून मी हे आव्हान आम्ही स्वीकारायला तयार आहोत ना. आम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी लढा देऊ हे तुम्हाला उमेदवारी दिल्याच्या नंतर कळेल. नक्कीच. थोडासा एक वेळ संपत आला, नॉन पॉलिटिकल एक प्रश्न. असं वाटतं की कोकणकडे एक शाश्वत विकासाचं विजन असणारा नेता नाही का? फक्त राजकारणी आता रस्ते गटार हाच विकास समजतात. खरं तर कोकणाला निसर्गाने भरभरून दिलं आहे. कोकणचा निसर्ग अबाधित ठेवून विकास होणं गरजेचं आहे. मात्र आता परप्रांतीयांचे लोंढे कोकणात वाढले आहेत. कंस्ट्रक्शन मोठ्या प्रमाणात होतं आहे. म्हणजे परप्रांतातले बिल्डर येऊन ते कंस्ट्रक्शन करतात. सेकंड होम अक्षरशः इथलं आता जीवनपद्धतीच बदलत चालली आहे. शहरीकरण वाढत चालली. जशी मुंबईची वेगाने होणारी वाढ, म्हणजे मुंबईला सूज आल्यासारखी जी परिस्थिती आहे तशी कोकणात परिस्थिती होते. त्यामुळे कोकणाचं व्हिजन असणारा, म्हणजे शाश्वत विकासाचं व्हिजन असणारा नेता आत्ता कोकणाकडे नाही, असं म्हणजे इव्हन सगळ्याच पक्षांबद्दल बोलतो. तुम्ही ज्या पक्षात आज शिवसेने त्यांच्याबद्दल बोलतो, ओव्हरऑल जी कंडिशन आहे ती तशी आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, जसं काळ जाणार तसं परिस्थिती ही बदलत जाते. जसं तुम्ही म्हणालात की याला शहरीकरण येतं आहे, ग्रामीणपणा हरवत चालला आहे. हे म्हणजे जे जिल्हे त्या ठिकाणी मोठे होणार तिथे तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणारच आहे. खरं तर म्हणजे आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे, आपला जिल्हा निसर्गरम्य जिल्हा आहे आणि पर्यटनाच्या जोरावर त्या ठिकाणी जिल्ह्याचा विकास होणं गरजेचं आहे. तरच त्या ठिकाणी जी आज बेरोजगारी आहे माझ्या जिल्ह्यामध्ये, ती बेरोजगारी जाऊन त्या ठिकाणी रोजगार मिळू शकतो. आपल्या शेजारी गोवा आहे, गोवा राज्यानं एकट्या पर्यटन या विषयावर त्या ठिकाणी प्रगती केली. हा, म्हणजे केरळ म्हणजे आपल्या शेजारचं राज्य गोवा आहे. तर मग तशाच पद्धतीनं जर गोव्यामध्ये ज्या पद्धतीनं पर्यटन वाढीस लागलं तशा पद्धतीचे निर्णय जर माझ्या जिल्ह्यामध्ये होतील तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा त्या ठिकाणी आर्थिक जो विकास आहे तो त्या ठिकाणी होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होऊ शकते, बेरोजगारीवर रोजगार त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आणि त्याचबरोबर जे महत्त्वाचे विषय आहेत, म्हणजे सी वर्ल्ड सारखा प्रकल्प जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाला असता, त्या काय जमिनी किती घ्यायच्या किंवा हा जनतेला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी निर्णय करायला पाहिजे. पण सी वर्ल्ड झालं तर एक डेस्टिनेशन होणार आहे सिंधुदुर्ग जिल्हा. म्हणजे सगळ्या देशातले, राज्यातले, विदेशातले पर्यटक हे त्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये येतील आणि कुठंतरी त्या ठिकाणी अनेक रोजगाराच्या संधी या त्या ठिकाणी निर्माण होतील. तिथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी घ्यायच्या वेळ येते तेव्हा तिथल्या भूमिपुत्रांची चर्चा न होता थेट राजकारणी कंपन्याची संपर्क साधून जमिनी बळकावल्या जातात असा आरोप होतो. नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच्यामध्ये जर आपण जनतेला विश्वासात घेतलं आणि आवश्यक तेवढीच जर जमीन घेतली तर याच्यामध्ये अशा प्रकारचा विरोध होणार नाही. तेव्हा राजकारणी सगळे एकत्र येतात. नाही, आम्ही ज्या योग्य गोष्टीला म्हणजे मी सातत्यानं रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. मी अनेक आंदोलनं केली. मी मगाशी म्हणालो काही लोक आंदोलनाला न्याय मिळाला, काहीला नाही मिळाला. कालच्या ओसरगाव टोलचा जो आर्थिक भुर्दंड आहे जनतेला, टोल होऊ नये याच्यासाठी आम्ही जोरात त्या ठिकाणी विरोध केला. आज जे तुम्हाला मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट दिसतो, तुम्ही माहिती काढा. मागच्या खूप वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी बांद्यामध्ये जाऊन आंदोलन केलं होतं की ते व्हावं म्हणून. म्हणजे रस्त्यांचे प्रश्नाच्या हायवेच्या संदर्भात सुद्धा आपण अनेक आंदोलनं केली. नाणारच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केली. त्याच्यापूर्वी एक प्रकल्प विजयदुर्गला येत होता, त्याला सुद्धा त्यावेळी आम्ही विरोध केला. जे होणारे पीक जे योग्य आहे त्यांना आपण व्हावं, म्हणजे मोपा चिपीसारखा एअरपोर्ट व्हावा, ह्या सगळ्या भूमिका आम्ही योग्य पद्धतीनं मांडलेल्या आहेत.
व्हायला पाहिजे. पण मी मगाशी म्हणालो की विश्वासात जर शेतकऱ्यांना घेतलं नाही, प्रकल्पच्या बाबतीत माहिती दिली नाही आणि अधिकची जागा जर आपण त्या ठिकाणी आरक्षित करायला लागलात आणि त्या शेतकऱ्याला कवडी मोल भावानं पैसे द्यायचे आणि परत तुम्ही ती त्या ठिकाणी मोठ्या चढ्या भावानं विकणार आणि त्याच्यात त्या म्हणजे माझा शेतकरी जो आहे त्याला फायदा पाहिजे व्हायला पाहिजे प्रकल्पाचा, पण ते न होता त्याचा फायदा काही त्या ठिकाणी चुकीच्या लोकांना होणार तर त्याचा विरोध होणार. जर विदेशामध्ये किंवा ज्या ठिकाणी सी वर्ल्ड आहे ते जर समजा तिथं 150-200-300 एकरमध्ये होत असेल तर आपल्या इकडे 1000 एकरची 1500 एकरची गरज काय. मग तेवढी जागा आपण घेऊन बाकीची जागा जर शेतकऱ्याला दिली तर शेतकरी तिथं त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय उभे करतील, ते श्रीमंत होतील. पण ही भूमिका नसल्यामुळे आणि प्रकल्पामध्ये जनतेला विश्वासात न घेतल्यामुळे लोकांचा विरोध होतो. लोकांना त्या ठिकाणी जर विश्वासात घेतलं आणि प्रकल्पामुळे होणारे जे काय फायदे आहेत म्हणजे जे पर्यावरण पूरक असे प्रकल्प सिंधुदुर्गामध्ये व्हावे, कारण सिंधुदुर्ग निसर्गरम्य आहे, सह्याद्री आहे आणि ते राखून निसर्ग पर्यावरण राखून आपल्याला आपली प्रगती करायची. तशा पद्धतीचे उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी यावेत ना. कोण त्या ठिकाणी विरोध करणार आहेत, होतील सगळे पक्ष एकत्र. रोजगाराच्या फक्त गोष्टी किंवा सांगितलं जातं, प्रत्यक्षात कोणाला रोजगार मिळत नाही. मुलं मुंबईला जातात. मग आज गोव्यामध्ये अनेक आपल्या जिल्ह्यातले अनेक तरुण गोव्यामध्ये हॉटेल किंवा इतर सगळ्या सर्व्हिसमध्ये त्या मोपा एअरपोर्टवर आहेत, मुंबईमध्ये लोक आहेत. म्हणजे जिल्ह्यामध्ये त्यांना काही साधन नसल्यामुळे उद्योग व्यवसाय पर्याय नसल्यामुळे त्यांना दुसरीकडे जावं लागतं आणि त्यांना ते परत परवडतही नाही, कारण खर्च आहे तेवढा. जर समजा गोव्यामध्ये जाऊन राहिलो तर तिथं भाडं आहे, इथं जर त्याच्या घरामध्ये राहून जर त्याला नोकरी मिळाली तर तो आर्थिक सक्षम होऊ शकतो. पण अनेक वर्ष सातत्यानं पदं बघून महत्वाची मोठी या राज्यातली देशातली जनतेचा काय फायदा झाला नाही. फायदा पुढाऱ्यांचा झाला, नेत्यांचा झाला, त्यांनी आपली आर्थिक प्रगती केली. सर्वसामान्य माणूस आजही रांगेत आहे, गरिबीमध्ये आहे. म्हणजे एकीकडे महागाई, एकीकडे बेरोजगारी आणि नुसते मगाशी तुम्ही म्हटलात की रस्ते हे ज्या गोष्टी आहेत ते होत राहणार, त्याच्यापेक्षा शाश्वत विकास झाला पाहिजे ज्याच्यातनं आपला जिल्हा घडेल आणि जिल्ह्याची सगळ्याच बाजूने जडवलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक घटक आहे, व्यापारी आहे, कर्मचारी आहे, शेतकरी आहेत, मच्छीमार आहे, अनेक घटक आहेत. त्या घटकांची जडणघडण झाली सगळ्या बाजूनं तरच माझ्या जिल्ह्याचा विकास होणार आहे. काही ठराविक माणसं मोठी होऊन विकास होणार नाही. सगळ्या क्षेत्राला जर आपण त्याचा स्तर जर उंचावला आणि तसा प्रयत्न आपण केला, हे काय एका दिवसात आणि एका वर्षात घडणार नाही, काही काळ जाईल. पण तशा दिशेने तरी पावलं आजपासून तर सुरू झाले पाहिजेत. किती वर्ष सिंधुदुर्गाला विकासापासून प्रतीक्षेत ठेवायचं. ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी त्या ठिकाणी न्याय देणं गरजेचं आहे. संजयजी, तुमच्याकडे मला वाटतं त्यावेळी उदय सामंतांनी देवगड नगरपंचायतची जबाबदारी दिली होती आणि तुम्ही ती सक्षमपणे पार पाडली होती. मला वाटतं सत्ता तिथून राणेंकडनं खेचून आणली होती. राज्यात तुमची चर्चा झाली होती. मात्र त्या जबाबदारीनंतर कुठेतरी एक मोठा पदाची जबाबदारी ठाकरे गटाकडनं तुमच्याकडे देणं गरजेचं होतं, मात्र ती दिली गेली नाही. याची खंत जाणवते का आणि भविष्यात तशी जबाबदारी दिली तर त्या संधीचं सोनं कराल का? मागील 4 वर्षापूर्वी मी शिवसेनेत प्रवेश केला आणि मी त्यानिमित्तानं एक संघटनात्मक जबाबदारी माझ्यावर हवी अशा प्रकारची भूमिका सातत्यानं मांडत आलो. नेतृत्वाकडे मांडलं, वरिष्ठांकडे मांडलं आणि खरं तर मी जिल्ह्यामध्ये जी माझ्यावर जबाबदारी, तुम्ही देवगड नगरपंचायतीच्या विजयाचा उल्लेख केलात, खरं तर ती जबाबदारी माझ्यावर त्यावेळी आली होती. आम्ही सगळेच त्यानिमित्तानं एकत्र झालो, तालुक्यातील देवगड कार्यकर्ते, शहरातील कार्यकर्ते आणि एक प्रचाराची म्हणजे एक रान त्यानिमित्तानं उठवलेलं होतं त्या सगळ्या मतदारसंघामध्ये. आणि त्यावेळी ती लढाई सोपी नव्हती. म्हणजे त्यावेळी एक नगरसेवक शिवसेनेचा निवडून आलेला ज्यावेळी मागच्या 5 वर्षापूर्वी, आणि ज्यावेळी ही जबाबदारी दिल्याच्या नंतर आम्ही राणे भाजप आणि मूळ भाजप अशा प्रकारचा प्रवाह त्या शहरामध्ये, त्या तालुक्यामध्ये आहे. म्हणजे आमदार गोगटेच्या एक प्रभाव मूळ भारतीय जनता पार्टी आणि आता हे जे काही राणे भाजप, आणि या दोन्ही पक्षांच्या विरोधामध्ये आपण त्या ठिकाणी शिवसेनेनं त्या ठिकाणी यश मिळवलं आणि ते यश म्हणजे फार मोठं यश होतं. म्हणजे अपेक्षा नव्हती की एवढ्या मोठ्या संख्येनं लोक शिवसेनेला संधी देतील त्या देवगड शहरामध्ये. आणि देवगडला एक भगवा फडकवण्याचं काम
त्या निमित्तानं सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून सगळे नेते त्याच्यामध्ये होते. पण जबाबदारी होती आणि म्हणजे त्या ठिकाणी जे यश मिळालं हे अपेक्षित नव्हतं. आणि उदय सामंत साहेब असतील, खासदार विनायक राऊत साहेब असतील, अरुणभाई दुधवडकर असतील, या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आम्ही काम केलं. पण माझं तेच म्हणणं आहे की आज 2 महिन्यावर निवडणुका आल्या. उद्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत. मग या निवडणुकीमध्ये शिवसेनेमध्ये काहीतरी जे सहकारी सगळे पक्षामधनं आपण घेतलेले आहेत, ज्यांच्यावर शिवसेनेची जबाबदारी दिलेली आहे. आज मला एवढा पक्ष फुटला पुऱ्या महाराष्ट्रात, पण माझ्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये तेवढी पडझड ही शिवसेनेची झालेली नाही. कारण आजही उद्धवजींच्या नेतृत्वावर, आदितीच्या नेतृत्वावर शिवसेनेच्या नेत्यांचा विश्वास आहे, सामान्य शिवसैनिकांचा विश्वास आहे. बाळासाहेबांच्या विचाराचा प्रभाव या संपूर्ण कोकणामध्ये, विशेषतः सिंधुदुर्गामध्ये आहे. आणि त्यामुळे सगळे ठामपणे उद्धवजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. पण या सगळ्या सहकार्यांना जर योग्य जबाबदारी जर दिली गेली आणि त्या ठिकाणी जनतेमध्ये जाऊन शिवसेनेचा एक संवाद, शिवसेनेनं केलेलं मुख्यमंत्री पदाच्या काळात केलेलं काम आणि पुढे आपण काय करणार आहोत याचा विश्वास जर जनतेला आपण दिला, कारण लोकांना जे काय उद्धवजींच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये जे घडलं, म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला गेला, हे काय जनतेला मान्य झालेलं नाही. फार मोठी सहानुभूती किंवा उद्धवजींच्या बद्दल एक आदर हा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे, नक्कीच महाविकास आघाडीमध्ये आहे. आणि मग जर आपण उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील, नगरपंचायतीच्या असतील, नगरपालिकेच्या असतील, ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये जर जिल्ह्यामध्ये जर आपण चांगलं काम उभं केलं, तर आपल्याला जनतेला विश्वास दिला, तर नक्कीच शिवसेना या जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून त्या ठिकाणी उभी राहू शकते. पण याच्यासाठी का निर्णय त्या ठिकाणी होत नाही, का त्या ठिकाणी पक्षाचं नेतृत्व अशा शांतपणे त्या ठिकाणी थांबले, ह्या काही त्या निमित्तानं म्हणजे काही कळायला मार्ग त्या ठिकाणी नाही. पण आम्ही सातत्यानं आवाज उठवत असतो की कुठंतरी शिवसेनेच्या सगळ्या ज्या जबाबदार नेत्यांवर, सहकाऱ्यांवर त्या ठिकाणी जबाबदारी द्या आणि कुठेतरी शिवसेनेची संघटनात्मक जाळं आपण त्या ठिकाणी विणू. नक्कीच गेल्या 8-10 वर्षामध्ये खासदार विनायक राऊतांनी जी कामं केली ती लोकांपर्यंत त्या ठिकाणी आपण पोचवू. उद्धवजींनी मुख्यमंत्रीच्या काळाच्या किंवा सरकारच्या काळात झालेले निर्णय आहेत ते निर्णय लोकांपर्यंत पोचवू. हे जर सगळं आपण काम केलं, वैभव नाईक त्या ठिकाणी एक तरुण झुंजार आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करतायत, अशा सगळ्यांनी मिळून जर जबाबदारी जिल्ह्यातली सगळी स्वीकारली आणि जर त्या ठिकाणी आपण काम केलं तर नक्की त्या ठिकाणी पक्ष मोठा होऊ शकतो. आणि तेच आपल्याला खंत आहे, म्हणजे का त्या ठिकाणी हे होत नाही, का त्या ठिकाणी सामान्य शिवसैनिक हा त्या ठिकाणी आजही प्रामाणिक आहे, निष्ठेनं आहे. सरकार आलं, सरकार गेलं, त्याच्या जीवनमानामध्ये काही फरक त्या ठिकाणी झालेला आहे. पण त्याला असं वाटतं की या कोकणामध्ये, या सिंधुदुर्गामध्ये बाळासाहेबांचा विचार रुजला पाहिजे, उद्धवजींचं नेतृत्व उभं राहिलं पाहिजे. आणि तो त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी प्रामाणिक आहे. आज त्याची काय परिस्थिती आहे, तो कसा आहे, आपण त्याची विचारपूसही त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे याला सगळा जबाबदार मी पण आहे, कारण मी पण पक्षाचा एक जबाबदार आहे. म्हणजे त्या लोकांना सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, जिल्हावासियांना विश्वासात घेतलं पाहिजे, प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिकांना त्या ठिकाणी विश्वासात घेतलं पाहिजे. आणि संघटनेमध्ये एक मस्त संघटना उभा करून एक संघर्ष उभा केला पाहिजे, लोकांना विश्वासात घेऊन नक्की त्या ठिकाणी यश मिळेल. या प्रयत्नासाठी मी त्या ठिकाणी भांडतोय, पण असं काही त्या ठिकाणी दिसत नाही. आणि मग आज तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये प्रत्येकजण विकास व्हायला पाहिजे, सत्ता व्हायला पाहिजे हे कारण सांगून पक्ष त्या ठिकाणी बदलत आहे. विकासाचा निधी आला पाहिजे, सत्ता आली पाहिजे, सत्ता असली तर आपण काहीतरी करू शकतो असा एक विश्वास त्या ठिकाणी देत आहेत. मी सांगतो पुढच्या याच्यामध्ये या महाराष्ट्राचं चित्र निवडणुकांमध्ये वेगळं दिसणार आहे. पण नुसतं मी काय म्हणतो की 2-3 मुद्दे घेऊनच आपण जर निवडणुका लढवल्या तर त्याला तर यश मिळणार नाही. आपल्याला निर्णायक मतं आपल्या शिवसेनेला कशी मिळतील हा जर प्रयत्न झाला तर आपण यश त्या ठिकाणी मिळवणार आहोत. आणि म्हणून तसा प्रयत्न होणं गरजेचं आहे. 2-3 मुद्दे आहे, ही वस्तुस्थिती आहे, भावनिक आहेत की जो प्रकार महाराष्ट्रामध्ये घडला, कसा घडला, म्हणजे ईडीमुळे घडला, खोक्यांमुळे घडला, याच्याबद्दल हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे. आणि त्यामुळे राजकारणाचा म्हणजे वीट हा सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे आज म्हणजे इतका अविश्वास कधीच नव्हता या क्षेत्राबद्दल, आणि कोण कुठल्या पक्षात जाईल, उद्याची परिस्थिती काय हे आज त्या ठिकाणी म्हणजे सांगू शकत नाही, वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये कुठंतरी प्रत्येकजण संधी शोधतोय, संधी शोधून आपलं राजकारण कसं त्या ठिकाणी
शाश्वत करता येईल, व्यवस्थित करता येईल, हा प्रयत्न प्रत्येकाचा आहे. आणि प्रत्येकाला शेवटी काळ मर्यादा पण आहे ना. नक्कीच. म्हणजे आता गेली 35 वर्ष आपण राजकारणामध्ये, जवळजवळ माझी वयाची, मला मी आज 55 वर्षामध्ये त्या ठिकाणी पदार्पण करतो. मग या 55 वर्षाचा काळ त्या ठिकाणी आपला गेला ना. राजकारणातला 35 वर्षाचा काळ गेला. मग त्या काळामध्ये आपण काही अचीव करू शकलो नाही. याची खंत आहे. मग जर ते करू शकलो असतो तर आजही तितक्याच ताकदीनं या ठिकाणी उभा राहिलो असतो. आज काहीतरी त्या ठिकाणी संधी मिळावी म्हणून अजूनही लढतोय, अजूनही त्या ठिकाणी संघर्ष करतोय. आणि मला विश्वास आहे की आपल्या मनामधल्या ज्या भावना आहेत ना, त्याच्यामध्ये संधी मिळाली तर संधीचं त्या ठिकाणी मी सोनं करेन. आणि म्हणून तो प्रयत्न माझा आहे. आणि मी यावेळी माझी भूमिका स्पष्टपणे पक्षाकडे मांडलेली आहे की संघटनेची जबाबदारी, संघटना त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जनाधार आहे, लोक त्या ठिकाणी आपली वाट पाहत आहेत. अशा वेळी आपण पक्ष शांत असा झोपून ठेवलेला आहे. पक्षाला या ठिकाणी वेग देण्याची गरज आहे. संघटनात्मक जबाबदारी देऊन प्रत्येकाला काम जर आपण दिलं तर या जिल्ह्यामध्ये शिवसेना हा एक प्रथम क्रमांक 1चा पक्ष त्या ठिकाणी बनू शकतो. उद्या एक वाढदिवसाच्या निमित्तानं एक उत्साहाचं वातावरण माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये आहे. चांगल्या भव्यदिव्य अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे. आमचे लाडके लोकप्रिय खासदार विनायक राऊत साहेब या कार्यक्रमाला त्या ठिकाणी येत आहेत. या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री भास्करराव जाधव साहेब त्या निमित्तानं सिंधुदुर्गामध्ये येतात. आणि आमदार वैभव नाईक आणि अनेक माझे राजकीय सगळे सहकारी शिवसेनेतले या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या त्या ठिकाणी हा सोहळा, हा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा होत आहे. आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना याच्या निमित्तानं त्यांचे आभार मानतो की कार्यकर्ते त्या ठिकाणी हा उत्साह निर्माण करतात, अतिशय हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता मेहनत घेतात. आणि म्हणून गेली अनेक वर्ष सातत्यानं, म्हणजे एखादा वाढदिवस एखाद्या नेत्याचा 1 वर्ष करणं हे ठीक आहे, पण सातत्यानं 25-30 वर्ष त्याच पद्धतीनं आणि तितक्याच उत्साहात तो कार्यक्रम होतोय. आणि म्हणून माझी एक भूमिका राहिलेली आहे की वाढदिवस हे औचित्य आहे, निमित्त आहे, पण त्या निमित्तानं काहीतरी सेवाभावी काम हे समाजामध्ये व्हावं. आणि तशा पद्धतीचं कार्यकर्ते काम करत आहेत. रक्तदानासारखं शिबिर घेत आहेत, गुणवंतांचा सत्कार करतायत, महिला बचत गटांचा सन्मान त्या ठिकाणी होतो आहे, दिव्यांगांसाठी मदत होते. आणि अनेक क्रीडाविषयक असेल, तुमचं सांस्कृतिक असतील, सामाजिक राजकीय असे अनेक कार्यक्रम त्या निमित्तानं होत आहेत. आणि म्हणून खरं तर मी माझ्या कार्यकर्त्यांचं, शिवसैनिकांचं या निमित्तानं विशेष आभार आणि कौतुक त्या निमित्तानं करतो. नक्कीच नक्कीच. शेवटचा माझा प्रश्न, उदय सामंत आणि तुमच्या मैत्रीबद्दल, सगळ्यांना ती मैत्री माहीत आहे. मला वाटतं प्रत्येक वाढदिवसाला उदय सामंत तुमच्या येतात. उदय सामंत आणि शिंदेंसोबत जाणं पसंत केलं, तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत राहिलात. मैत्रीत आता दुही निर्माण झाली की अजूनही तुमची राजकारणापलीकडची जी मैत्री आहे ती तशीच, आणि पुढच्या तुमच्या उद्याच्या वाढदिवसाला उदय सामंत येणार का? या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आजचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब हे माझे चांगले सहकारी आहेत, चांगले मित्र आहेत. जरी आम्ही दोन पक्ष जरी झाले असले, शिंदे गट म्हणा आणि शिवसेना, तरी त्या ठिकाणी आमची मैत्री ही त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी कायम आहे. आणि खरं तर म्हणजे सगळेच माझ्या वेगवेगळ्या पक्षामध्ये मी काम केलेलं आहे. म्हणजे मी भारतीय जनता पार्टीमध्ये रवी चव्हाणांच्या नेतृत्वाखाली काम केलं. रवी चव्हाण माझे चांगले मित्र आहेत. उदय सामंत साहेब आहेत, कारण आम्ही एकत्र होतो. पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होतो आणि नंतरच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये होतो. आज ते शिंदे गटामध्ये गेले. तर माननीय पवार साहेब त्यावेळी, म्हणजे आज राष्ट्रवादी, आणि माननीय अजितदादा हे सुद्धा, म्हणजे आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आमचे चांगले मैत्रीचे संबंध असल्यामुळे, आणि मी मैत्री मानणार आहे. वैचारिक ठीक आहे, मी एका उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या विचारामध्ये आज मी काम करतोय, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याचबरोबर ही मैत्री तर आहे, मैत्री तर आपण सोडू शकत नाही, आणि ते आपले संस्कार आहेत. तरी किती मोठा जरी विरोधक आज मी इथं बसून टीका करत जरी असलो, की उद्या तो भेटल्याच्या नंतर हात आमचे जोडले जातात, पुढे हात आमचा होतो. हे आमच्यावर असलेले या सिंधुदुर्गाचे संस्कार आहेत. वैचारिक वाद त्या ठिकाणी जरूर असेल, पण त्याच्यामध्ये काय तो व्यक्तिगत वाद नाही. एखादी भूमिका आम्ही बीजेपीत, भारतीय जनता पार्टीत राहून भारतीय जनता पार्टीची वटवत होतो, राष्ट्रवादीत राहून राष्ट्रवादीची वटवत होतो. आज शिवसेनेत राहून शिवसेनेची भूमिका अतिशय प्रामाणिकपणे आम्ही वटवतोय. त्यामुळे आम्ही
भूमिकेशी आमच्या ठाम आहोत की कुठंतरी या सगळ्या प्रवासातनं काहीतरी जिल्ह्याचं चांगलं व्हावं आणि आम्हालाही कुठेतरी म्हणजे माझ्यासारख्याला एक संधी मिळो की ज्याच्यातनं ज्या सगळ्या म्हणजे कार्यकर्त्याला वाटतं, लोकांना वाटतं की संदेश पारकरनी काहीतरी संदेश पारकर मोठा झाला पाहिजे, त्याच्यावर त्याला आमदार झाला पाहिजे, त्याच्यावर जबाबदारी आली पाहिजे, हा जो काही लोकांच्या भावना आहेत ना, त्या भावनेला एकदा कुठेतरी न्याय मिळाला तर त्यांनाही मी न्याय देऊ शकेल, जिल्ह्याला न्याय देणे आणि त्यांना पण न्याय दे. कारण अनेक कार्यकर्ते मी जोडले गेले अनेक वर्ष, 30-35 वर्षाच्या प्रवासामध्ये मी या राजकारणामध्ये आहे. सगळ्यांचंच काय मी भलं करू शकलो नाही. आज काही कार्यकर्ते मला माझ्यावर नाराजी असतील की मी त्यांना न्याय देऊ शकलो नाही, नक्कीच. म्हणजे राजकीयदृष्ट्या देऊ शकलो नाही, आर्थिक सक्षमदृष्ट्या देऊ शकलो नाही. पण शेवटी दोष हे शेवटी राहतात, कारण आपण शेवटी प्रत्येक वेळी ते जबाबदार असतो आणि आपण जबाबदारीतनं संघर्ष करत मार्ग काढत प्रयत्न करत असतो. सगळ्याच बाबतीमध्ये आपण यशस्वी होतो असं नाही. आणि अनेक वेळा माझ्यासमोर अशी राजकीय परिस्थिती सातत्याने निर्माण झालेली आहे की काय करावं असं त्या ठिकाणी नेमकं असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मग त्याच्यातला काहीतरी एक असा निर्णय होतो, कधी तो योग्य असतो, कधी चुकीचा असतो. पण शेवटी आमचं नातं जनतेशी आहे आणि ते नातं टिकवण्याचा प्रयत्न माझा आहे. आणि मी माझे सगळे जरी राजकीय मी मगाशी मला राजकीय मित्र आहेत ते राहतील, आजही माझी त्यांची मैत्री आहे. आणि आम्ही जी आम्हाला उद्धव साहेबांनी जबाबदारी दिली शिवसेना म्हणून, आम्ही तिथे त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी जबाबदारी पूर्ण करतो. नक्कीच संदेशजी, खरंच आता विधानसभा अगदी काही मला वाटतं 1-1.5 वर्षात विधानसभा होईल. या विधानसभेत तुम्हाला तिकीट मिळो आणि कोकणचा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेत घुमू दे, हीच तुम्हाला वाढदिवसाची शुभेच्छा देतो. आणि आमच्याशी मनमोकळा संवाद साधलात, कोणताही